बरेचसे लोक कार्यक्रम करतात महाराष्ट्रामध्ये, आपल्याही पेक्षा हजारोनं समाज बऱ्याचशा ठिकाणी असतो. सप्ताह करणं वेगळं आणि सप्ताह देखणं करणं वेगळं. कसा शब्द काय वापरला मी? देखणं. महाराष्ट्रामध्ये जे काही देखणे सप्ते झाले, जसं आमच्या कदम माऊलीने भंडारे डोंगरावर केला, बघितलं का महाराज? ना भूतो ना भविष्यती असा देखणा सप्ताह भव्य आणि दिव्य स्वरूपाचा केला. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जर काही प्रमुख सप्त्याची नोंद जर झाली तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो त्यामध्ये आपल्या गोरेगावच्या सप्त्याची नोंद होईल महाराज. आणि जे जया पाहिजे ते आहे रे. जीव ओतलाय महाराज या लोकांनी या कार्यक्रमासाठी. काय ओतलाय? जीव ओतलाय. मला तुम्हाला बसणारे मंडळी एवढंच सांगायचंय, परमार्थ माणसाने हलकटासारखा करत जाऊ नये महाराज. कारण की आपण लेकरं ज्ञानोबराय तुकोबरायचे, आपण भिकाऱ्यांचे वारसदार नाही आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे वारसदार आहोत. आणि देवाचंच घ्यायचं आणि देवाला देण्यासाठी माणसानं काय एवढा चिकटपणा करावं, मला तरी असं वाटतंय. खरोखर मी आमच्या चोखोबरायच्या सप्ताहाची आठवण मला आज झाली बरं महाराज. वा वा वा, खूप सुंदर. आमचाही कार्यक्रम असाच देखणा असतो. तुम्हा सर्व गावकरी मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि मला या भव्य दिव्य मंडपाचं एक आकर्षण प्रामुख्यानं आवडलं. इथं जर आपण सर्वे केला, प्रामुख्यानं जर निरीक्षण केलं तर 85% तरुण वर्ग जास्त आहे, म्हणून मला खूप आनंद वाटतोय महाराज. आणि मी नारदाच्या गादीवरून सर्व महाराष्ट्रातल्या तरुणांना आव्हान करेल, अरे महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या वारकरी संप्रदायाजवळ आला, तर मी भक्ती पंढरीत तुम्हाला शब्द देतो, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही गड्यांनो. कारण या समाजाला स्थिर ठेवण्याचं काम, या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, या समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणतं व्यासपीठ करत असेल तर ती फक्त आणि फक्त ही नारदाची गादी करते महाराज. म्हणून तुम्हा गोरेगावकर मंडळी, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. महाराष्ट्रातला जर एखादा माणूस इथं येईल आणि या सप्त्याला जर नाव ठेवल तर त्याच्यासारखा नराधम महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, असं कोणतीच जागा नाहीये की तिथं बोट दाखवा. वा 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 वा. अहो ही जी आता जो हा प्रेड आहे ना, हा सुगीचा प्रेड आहे महाराज. सुगी कळती का तुम्हाला? आमच्या तिकडे त्याला सुगी म्हणतात. कांदे काढायची सुगी असते ना, कांदे काढायच्या टायमाला लोक भेटतात का? अजिबात नाही. बरोबर आहे का नाही? आणि अशा वातावरणामध्ये गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, अशा प्रेड मध्ये जर आपल्या गावामध्ये गायक वादक वेटिंग वर असतील तर हा विजय महाराज, आपल्या गावाचा विजय. विठ्ठल 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 कुंडली कवरदा त्रिज्ञान देव पंढरीनाथ भगवान. सर्वांनी बोला माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करणार आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबरायचे कृपा पात्र शिष्य निळोबराय यांचा आहे. शिट्टीने मारला माहित नाही. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात, ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय, ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या साधकानं भलतं कोणाच्या मागे जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हा सर्व मायबापा समोर निर्माण करतो. का हो महाराज, कोण आहे निळोबराय? काय निळोबरायचा अधिकार आहे? निळोबराय म्हणजे तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते. कोण होते? कृपापात्र शिष्य. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे लाखान शिष्य असतील, पण निळोबरायला कृपापात्र का म्हणतात याचं कारण असे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झाले होते निळोबराय. काय झाले होते? परीक्षेमध्ये पास झाले होते. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने माझा उद्धार करावा, याच्यासाठी 42 दिवसाचा अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय आहे. तुकाराम, याचा थोडा ट्रबल कमी करा, शिट्टी मारतो माझं माहिती. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाही,
पण करतुम अन्यथा करतुम जगाचा मालक पांडुरंग परमात्मा विटीवून उतरलाय निळोबरायाच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराया. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायाने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी. हो प्रार्थना कोणी आलासी का, प्रार्थना कोणी आलासी का. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी. देव आहे ना तू. शास्त्र असं सांगतंय काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, लक्ष द्या कीर्तनाकडे. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. दोन, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये. तीन, पहिली गोष्ट आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. दोन, आणि आमंत्रण असलं तरी जायचं नाही. तीन, एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा भक्ती पंढरी सोहळा चालू आहे. इथं नावाची अपेक्षा करू नका गड्यांनो. इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं बोलवण्याची अपेक्षा करू नका. इथं या. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावे. ट्रबल कमी कर. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावे. इथं या. इथं आल्यानंतर तुम्हाला 4 गोष्टी चांगल्या ऐकायला भेटणार आहे महाराज. इथं आल्यानंतर 2 गोष्टी तुम्हाला प्रेमाच्या मिळणार आहे. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. एवढा अवघड झालंय महाराज. चुकून जर एखाद्याचं पत्रिकेवर नाव नसलं ते हलकट येऊन पाहत नाही 7 दिवस इकडं. इथं का तुझ्या पोरीचा साखरपुडा आहे का तू वरबाप आहे म्हणून तुझ्या हस्ते रेबीन कापायची. काही नसतं महाराज. परमार्थ हा कोणा वाचून राहत नाहीये. बसणारी मंडळी, एक वाक्य तुम्ही माझं हृदयावर लिहून घ्या. जगाच्या मालकाचं काम आहे आणि त्याला करून घेणे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. अरे जर कधी तिरुपतीला गेले नसतील तर जाऊन या. जर कधी शिर्डीला गेले नसेल तर जाऊन या. कधी आमच्या गजानन महाराज शेगावला जर गेले नसेल तर जाऊन या. अरे हजारो टन धान्याचा ट्रक टाकतात गाड्यांनो, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही गाडी कुठून आलेली. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, तुम्ही एवढी चांगली सेवा नका करू, एवढी चांगली देणगी नका देऊ, एवढं चांगलं सहकार्य करू नका की कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं. मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला विनंती करतो, सप्ताहामध्ये माणसाने एवढी चांगली सेवा केली पाहिजे की आपल्या सेवेची दखल पांडुरंगाने घेतली पाहिजेत. महाराज आपल्या सेवेची दखल ज्ञानोबराय तुकोबरायने घेतली पाहिजेत. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. इथं या, कारण इथं आल्यानंतरचा फायदा काय महाराज सांगतात.
कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप होयांग हरी रूप होयांग हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग टाळ टाळ हरी रूप होया हरी रूप होया हरी हा कीर्तन सांग कीर्तन सांग हा कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होयांग हरी रूप होयांग हरी रूप होयांग हरी रूप कीर्तन सांग कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप. इथं आमंत्रण असलं तरी आलं पाहिजेत. एक ऐका महाराज, इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे. तुम्ही आता एवढी मंडळी इथं कूलर लावलेले आहे, वरून फॅन आहे, हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला सध्या? बोलत चला, हवा दिसती का जाणवतीये? हवेला कलर नाहीये, हवा निळी नाहीये, हवा हिरवी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा पांढरी नाहीये, हवा काळी नाहीये. हवा प्रत्येकाला जाणवतीये, हवा दिसत कोणालाच नाहीये. परमार्थ करणाऱ्या माणसाने, सप्ताहाला मदत करणाऱ्या माणसाने आदर्श जर घ्यायचा असेल तर हवेचा घ्या. तुम्ही मुसलमानच का? हवा हवेचं काम जशी करतीये आणि दिसत कोणाला नाहीये, तसं सप्ताहामध्ये आपण सेवा करत असताना काम भरपूर कोणालाच करायचंय पण दिसायचं कोणालाच नाहीये. आणि सप्ताहातली सर्व सेवा समान आहे. कीर्तनकाराला जेवढं पुण्य आहे तेवढंच गायकाला आहे, जेवढं गायकाला आहे तेवढंच वादकाला आहे. अरे कीर्तनकाराचं यजमानपद घेणाऱ्याला जेवढं पुण्य आहे तेवढंच हा मंडप झाडणाऱ्याला आहे. पंगत घालणाऱ्याला जेवढं पुण्य आहे तेवढंच पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला आहे. एका जाणकार माणसाने मला सांगितलं, म्हणे महाराज सर्वांना जर समानच पुण्य आहे तर मग सप्ताहामध्ये सगळ्यात भाग्यवान पुण्यवान कोण आहे? मी त्याला सांगितलं, एवढा सोन्यासारखा जो कार्यक्रम चाललाय त्या कार्यक्रमामध्ये काड्या करणारा सगळ्यात भाग्यवान. कारण प्रत्येकाला काड्या करता येत नाही बरं. काड्या करणारे लोक हे अवतारिक असतात महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जा. एक काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका. भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आलेला आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे, सर्व देवतांना आमंत्रण दिलं, स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेबांनी मालकाला सांगितलं, मालक ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा भक्ती पंढरी सोहळा ठेवलाय, चला ना आपण जाऊन येऊ. भगवान शंकर सांगतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, मला एखादी तारीख तर तुझ्या बापाने द्यायला पाहिजे होती का नाही? सती आई साहेब म्हणल्या, चला ना मालक. म्हणे बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही सती. परत म्हणल्या सती आई साहेब, मालक चला ना. भगवान शंकर सांगू लागले, सती तुला कळत नाही का? नाही सांगितलं नाही एकदा? सती आई साहेब रडायला लागल्या आणि भगवान शंकराला सांगतात, मालक पोरीला आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार नाही. कळलं तरी ताण नका घेऊ, पुढं चला, बरोबर आहे का नाही? मला तुम्हाला बसणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची नाही. आपण फक्त कीर्तनात ज्ञान सांगायचं, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करायच्या, घरी गेले बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी, नो चॅलेंज, बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. भगवान शंकराने नंदीला सांगितलं, नंदी कपाटामध्ये जेवढ्या साड्या तेवढ्या पॅकिंग कर, हिच्या सोबत जा. आता ही गेली की परत येणार नाही.
दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. राग आला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, कोणी तुम्हाला फुकट दारू पाजत असेल प्यायची नाही. कोणी तुम्हाला फुकट धाब्यावरून येत असेल जायचं नाही. 3 महत्वाचे मुद्दे सांगितले. निळोबराय देवाला सांगतात, ए देवा, अरे मला काही संकट आहे का काय आहे, किती गोड आहे पहा. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आमा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी तरी का फुकट श्रम केला, तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. ए देवा, मला का द्रौपदी सारखं संकट आहे, मला का गजेंद्र सारखं संकट आहे, मला का द्रौपदी सारखं संकट आहे, मग का आलास? परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्माने तोंड बारीक केलं. ओ निळोबराया, अहो ऐका ना, 42 दिवस डोळे उघडा. निळोबराने पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळामने आम्ही न ओळखो जी देवा, निळामने आम्ही न ओळखोजी देवा, देवाचा धावा, धावा करीत असो. निळामने आम्ही न ओळखोजी देवा, दुसऱ्यांदा निळोबराने डोळे उघडले सांगितलं, निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा तू कयाचा धावा करीत असे. देवा मी नाही ओळखत तुला, काय ताकद असेल हो निळोबरायची. विश्वाचा मालक कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या जगाच्या मालकाची सत्ता आहे तो जगाचा मालक निळोबरायच्या दारात उभा आहे. निळोबराय सांगतात, ए देवा जा, तुला ओळखत नाही. किती अभिमान आहे. अभिमान म्हणण्यापेक्षा काय अधिकार आहे निळोबरायचा. लक्ष द्या, यत्किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबराया सांगतात, ओ ओ निळोबराया, अहो मी काय एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना. म्या बोलाविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात ते चालिता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी, जे रात्रंदिवस माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो निळोबराया. अर्धा तास झालंय तुमच्या समोर, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. अहो अजून सुद्धा हिमालयात काही साधू संत मंडळी योगी महात्मे खाली मुंडकवर पाय करून माझं भजन करतात. निळोबाय तिथले कावळे त्यांचं मांस खातात, त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा
खाइयो चुन चुन खाइयो मास दोन नयन छान दियो पिया मिलन की. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस कापण हे 2 डोळे खाऊ नका का? अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करला अशी अपेक्षा आहे निळोबराया. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालाय तुमच्या दारात उभा आहे, काहीतरी बोललं पाहिजेत निळोबराया. मला एवढंच तुम्हाला बसणाऱ्या मंडळीला सांगायचंय, विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. ए बाबा नो, कल्याण करून घ्यायचंय ना तुम्हाला, शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना तुम्हाला, कधी ना आटणारा आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे ना तुम्हाला, मग मी सांगतो पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगाचं पहिलं मार्ग दावून गे